नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग आपण आज चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला, कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावा आयोजित केला होता? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, तमिळनाडू राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावा आयोजित केला होता. माहिती पाहू. तमिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी. मुख्यमंत्री आहेत M.K. स्टॅलिन. राज्यपाल आहेत R.N. रवी. प्रश्न दुसरा, कोणती संस्था दरवर्षी वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेडर्स प्रकाशित करते? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, ILO. ILO ही संस्था दरवर्षी वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेडर्स प्रकाशित करते. माहिती पाहू. ILOचा फुल फॉर्म इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय मजूर संस्था. या संस्थेची स्थापना झालेली आहे 1919 या वर्षी. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. प्रश्न तिसरा, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या भारत जोडो न्याययात्रेला कोणत्या राज्यातून सुरुवात करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, मणिपूर. मणिपूर या राज्यातून भारत जोडो न्याययात्रेला सुरुवात झाली. माहिती पाहू. मणिपूर राज्याची राजधानी आहे इम्फाळ. स्थापना झालेली आहे 21 जानेवारी 1972. मुख्यमंत्री आहेत N. बिरेन सिंग व राज्यपाल आहेत अनुसुया उइके. आणि राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे 28 डिसेंबर 1885 या रोजी. संस्थापक आहेत ॲल्बम ह्यूम. प्रश्न चौथा, भारतीय यांत्रिकी दलांनी एकत्रित आयोजित केलेला युद्धाभ्यास मध्ये प्रथमच कोणत्या भारतीय बनावटीच्या ड्रोनचा वापर करण्यात आला? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ई, स्वार्म या ड्रोनचा वापर करण्यात आला. माहिती पाहू. भारतीय यांत्रिकी दलांनी एकत्रित आयोजित केलेल्या युद्धाभ्यासात अनुभवासाठी दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, नायजेरिया, नेपाळ, केनिया, ब्राझील या देशातील लष्करी अधिकारी उपस्थित होते. हा सराव अहमदनगर या ठिकाणी झाला आहे. प्रश्न पाचवा, ग्राम मनचित्रा हे ॲप्लिकेशन कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने सुरू केले. केंद्रीय पंचायत राज मंत्री आहेत श्री गिरिराज सिंग. आणि केंद्रीय वाहतूक मंत्री आहेत नितीन गडकरी. केंद्रीय युवा क्रीडा मंत्रालय मंत्री आहेत अनुराग सिंग ठाकूर. व केंद्रीय आदिवासी मंत्रालयाचे मंत्री आहेत अर्जुन मुंडा. प्रश्न 6, खालीलपैकी कोणत्या संस्थेने भरड धान्याच्या बाबतीत असलेल्या भारतीय मानकांची प्रशंसा केली? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, कोडेक्स एलिमेंटरियस कमिशन. या संस्थेने भरड धान्याच्या बाबतीत असलेल्या भारतीय मानकांची प्रशंसा केली. या कोडेक्स एलिमेंट कमिशन याच्याबद्दल माहिती पाहू. कोडेक्स एलिमेंटरियस कमिशन ही संस्था WHO FAO या संस्थांनी स्थापन केली. या संस्थेची स्थापना 1963 या वर्षी झाली. प्रश्न 7,
खालीलपैकी कोण वॉर गेममध्ये सहभागी होणारी पहिली IAF महिला ठरली आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, अवनी चतुर्वेदी ही IAFमध्ये भाग घेणारी पहिली महिला ठरली आहे. IAFबद्दल माहिती पाहू आपण. IAFचा फुल फॉर्म आहे इंडियन एअरफोर्स, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात भारतीय वायुसेना. भारतीय वायुसेनेची स्थापना झालेली आहे 8 ऑक्टोबर 1932 या वर्षी. पुढील प्रश्न पाहू. प्रश्न 8वा, देखो अपना देश अभियान कोणत्या क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केले? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, पर्यटन क्षेत्राने प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केले. प्रश्न 9वा, सशस्त्र दल माजी सैनिक दिवस कधी साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, 14 जानेवारी हा सशस्त्र दल माजी सैनिक दिवस म्हणून साजरा केला जातो. तर 15 जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा सशस्त्र दल माजी सैनिक हा दिवस पहिल्यांदा 2016 या वर्षी साजरा करण्यात आला आणि 15 जानेवारी हा भारतीय सेना दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 10वा, जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ कितव्या स्थानावर आहे? तर हे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 102 या स्थानावर आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा व सबस्क्राईब करा.